अतिशय क्रूर सत्ताधीश तो म्हणजे अल्फान्सो डी अल्बुकुर्क. येतं लक्षात. सो आंब्याला अल्फान्सो हा शब्द वापरला जातो, म्हणजे सो याच्या नावावरून आहे तो. सो अल्फान्सो किंवा अफोन्सो डी अल्बुकुर्क अतिशय क्रुएल शासक. 1509ला त्याला भारतात पाठवलं आणि तो 1510 पासून सत्ता गाजवायला लागला. डी अल्बुकुर्क जो होता याच्या डी अल्मेडा जो होता याच्या आधीचा, त्याचा 1510 मध्ये मृत्यू झाला, म्हणून हा भारतात आला. याच्या पॉलिसीज ह्या अतिशय आक्रमक होत्या. अंजन ऑलरेडी ताब्यात आलेला आहे, त्यानं गोव्यावर अटॅक केला. त्यानं काय केलेलं आहे, गोवा या ठिकाणी अटॅक केलेला आहे. कधी? 1510. आयोगाचा सर्वात आवडता क्वेश्चन, कोणत्या वर्षी गोवा जिंकलेला आहे पोर्तुगीजांनी? 1510. लक्षात ठेवा, पारतंत्र्यात म्हणजे युरोपियन सत्तांच्या ताब्यात जाणारं पहिलं ठिकाण, पहिल्यांदा भारतामधले युरोपियन सत्तांच्या किंवा युरोपियनच्या घशात जाणारं पहिलं ठिकाण गोवा आहे. आणि सर्वात शेवटी स्वातंत्र्य होणारं ठिकाण देखील गोवा आहे. 1947ला भारत स्वतंत्र झाला, तरी पोर्तुगीज 1961 1962 पर्यंत गोव्यामध्येच होते. गोवा मुक्ती संग्राम 1961-62चा आहे. सो हे एक लक्षात ठेवा, क्रक्स. सो भारतात येणारे पहिले सत्ताधीश कोण? युरोपियन, पोर्तुगीज. भारतातून जाणारे सर्वात शेवटचे सत्ताधीश कोण? पोर्तुगीजच आहे. एका स्टेटमेंटमध्ये देतात पेपरमध्ये. आजकाल पेपरमध्ये सिस्टीम आहे, नंबर 1 स्टेटमेंट, नंबर 2 स्टेटमेंट, नंबर 3 स्टेटमेंट. पहिल्यांदा भारतात येणारे आणि सर्वात शेवटून भारतात जाणारे पोर्तुगीज होते, बरोबर. ते देतात 1515 मध्ये गोवा जिंकून घेतले, असंच विचारतात परीक्षेमध्ये. चूक. 1515 नाही, 1510 मध्ये गोवा जिंकून घेतलेला आहे. तेव्हा अतिशय पॉवरफुल सम्राट खाली विजापूरमध्ये कर्नाटकचा राज्य पाहायचा, तो म्हणजे काय? इस्माईल आदिल शाह. अतिशय पॉवरफुल शासक होता. त्यानं खूप मोठं मुस्लिमांचं सैन्य काय केलेलं होतं, गोव्याला पाठवलेलं होतं. ह्यानं मुस्लिमांच्या सरसकट कत्तली चालवल्या गोव्यामध्ये आणि गोवा काय घेतलं, स्वतःच्या ताब्यात घेतलं. आणि अशा प्रकारे भारतावर राज्य करण्याचा काय झालेला आहे, आता पोर्तुगीजांचा टाइम सुरू झालेला आहे. कारण गोवा कोणाच्या ताब्यात गेलेला आहे? अल्फान्सो डी अल्बुकुर्कच्या ताब्यात गेलेला आहे. तो अतिशय महत्वाकांक्षी होता. त्यानं मलक्काची खाडी, हे आपण पाहू, होर्मुझची खाडी काय आहे हे थोड्या वेळाने पाहू आपण. त्यानं गोव्याला पाया बनवत पोर्तुगीजांची टाकसाळ सुरू केली. टाकसाळ म्हणजे काय हो? मिंटिंग. मिंटिंग म्हणजे कॉईन. त्यानं भारतीय स्टाईलमध्ये कॉईन पाडायला सुरुवात केली, पण त्याच्यावर फोटो कोणाचे असायचे? पोर्तुगालच्या राजाचे. सो त्यानं मिंटिंग म्हणजे स्वतःचा कॉईन असणं, इट्स अ व्हेरी बिग सिम्बॉल बरं का. एकदा पोर्तुगीज कोणाच्या दरबारात गेले होते? शिवाजी महाराजांच्या. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू होता. शिवाजी महाराज प्रचंड आनंदात होते. तेव्हा ते पोर्तुगीज, तुम्ही फोटो पाहता बघा, एक दरबार भरलेला आहे आणि 2 व्यक्ती असे उभे आहेत, ते दोन्ही पोर्तुगीज आहे. त्यांनी 2 गोष्टी मागितल्या होत्या, एक म्हणजे समुद्र किनारा आणि दुसरं म्हणजे टाकसाळ. शिवाजी महाराज आनंदात होते, ज्यानं जे मागितलं ते द्यायचे. शिवाजी महाराजांना जसं ह्या दोघांनी ही गोष्ट मागितली, शिवाजी महाराज म्हणे काढा ह्यांना बाहेर, भेटणार नाही म्हणे. आनंद असं म्हणतात ना की तुम्ही रागाच्या भरात काही नाही बोललं पाहिजे आणि आनंदाच्या भरात खूप आनंदी झालो म्हणून काही वचन द्यायला पाहिजे, चुकू नये. नाही, रागात अपशब्द वापरू नये, आनंदात वचन देऊ नये एखाद्याला. शिवाजी महाराज सगळ्यांना एक एक गोष्ट देत होते, पण ह्यांना ते वचन दिलं का? त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की खरा धोका हा देशाला मुस्लिमांपासून नाहीच आहे, खरा धोका हा पोर्तुगीजांपासून आहे, ह्या ब्रिटिशांपासून आहे. फिरंगी हा शब्द वापरायचे, गनिम हा शब्द वापरायचे. सो आपल्याला खरा धोका हा फिरंग्यांपासून आहे. त्यावेळेस शिवाजी महाराजांना कळालं होतं, म्हणून त्यांनी वंशजाला सल्ला देताना तो सल्ला दिला. म्हणजे म्हणून संभाजीराजे नेहमी राग करायचे. कोणाचा? ह्या पोर्तुगीजांचा. लय जबरदस्त बंदोबस्त केला होता बा पोर्तुगीजांचा संभाजीराजांनी. सो आपण जसं जसं पुढे जाऊ तसं त्यांच्याबद्दल देखील बोलू. सो इथं लक्षात घ्या, सो तो काय करतोय, स्वतःची टाकसाळ. टाकसाळ म्हणजे काय की माझं इथं राज्य आहे, रूल आहे, माझे चलन इथं चालतंय. येतं लक्षात, आपलंच चलन चालते म्हणतो ना. सो ते महत्वाचं आहे. इथं पुढे जाऊया. त्याच्या काळात पोर्तुगीज भारतीय, आता त्या कालखंडात काय होतं, पोर्तुगीजांमध्ये एक अंधश्रद्धा होती, म्हणजे की बायकासोबत घेऊन जायच्या नाही किंवा पोर्तुगालमधल्या स्त्रियांना भारतात आणायचं नाही. समुद्र पर्यटन जे आहे बायकांचं, त्याला बॅन होता. त्याच्यामुळे ते लोक जेव्हा इथं यायचे, सत्ता गाजवायचे, तर त्यांनी इथल्या स्त्रियांसोबत लग्न करायला सुरुवात केली. त्यामुळं तुम्हाला कल्चरल इंटिग्रेशन होताना दिसत आहे. माझा एक मित्र होता गोव्याचा, MPSC तो देखील प्रिपेअर करायला आलेला होता, एक्झामिनेशन UPSC प्रिपेअर करायला आला होता. तर त्याचं नाव होतं ऑक्सिजन संबरकर. पहिलं नाव ऑक्सिजन आणि दुसरं संबरकर. हे कसं काय झालं? तर हे कशामुळे झालं? हे याच्यामुळे झालं. पोर्तुगीज लोक भारतीय स्त्रियांशी काय करायला लागले? लग्न करायला लागले. कल्चरल इंटिग्रेशन होताना दिसत आहेत.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यानं काय केली, गोव्यामध्ये सतीची चाल बंद केली. हे विचारतात म्हणजे विचारतात. तो कोण होता? सो डी अल्फान्सो दी अल्बुकुर्क याने काय केलेलं आहे, गोव्यामध्ये सतीची चाल बंद केलेली आहे. ही एक महत्वाची गोष्ट. आणि 1510 मध्ये त्यानं काय केलेलं आहे, गोवा जिंकून घेतलेला आहे आणि स्वतःची वेगळी टाकसाळ सुरू केलेली आहे. सो या गोष्टी महत्वाच्या. आणि भारतातच नाही, गोव्यातच नाही, त्यानं साम्राज्याचं एक्सपान्शन सुरू केलं. ते म्हणजे मलाक्काची खाडी जिंकून घेतली. कारण हे त्या कालखंडामध्ये व्यापाराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या काय होत्या, 2 खाड्या होत्या जिथून व्यापार चालायचा. हे बघा, इथं तुम्हाला काय दिसते, गल्फ ऑफ हॉर्मुझ. इथं हॉर्मुझची खाडी दिसते आहे. इथं भारत आहे आपला, इथं गोवा आहे. इथून त्यानं अरबांवर आक्रमण करायला सुरुवात केलं. अरबांच्या ताब्यात होतं ते. सो अरबांच्या नाकाखाली, नाकावर टिचून त्यानं काय केलेलं आहे, ही खाडी जिंकून घेतली आहे. म्हणजे इथून पुढे सगळा व्यापार चालल. तर त्याच्यावर कोणाचं, त्याला कार्टास सिस्टीम म्हणतात. म्हणजे त्या कार्टास सिस्टीम म्हणजे काय, की तुमच्याकडून आपल्या मराठीमध्ये चार्टर घ्यावी लागणार, लायसन्स घ्यावं लागणार. लायसन्स कोणाकडून, पोर्तुगीजांकडून, जर तुम्हाला इथून व्यापार करायचा असेल तर. सो ते कोणामुळं, अल्फान्सो डी अल्बुकुर्कमुळं. पुढं त्याच्यानंतर इथं तुम्हाला मलाक्काची सामुद्रधुनी दिसते आहे. हे 2, इंडोनेशिया आणि मलेशिया, इथं 2 देश आहे. याच्या मधात जी खाडी आहे ती कोणती खाडी आहे, मलाक्काची सामुद्रधुनी. सो याच्यावर देखील त्यानं काय निर्माण केलेलं आहे, स्वतःचं प्रभुत्व निर्माण केलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल, सर एवढे पॉवरफुल पोर्तुगीज होते तरी ते भारतावर राज्य का करू शकले नाही? असं काय कारण होतं की ते भारतावर सत्ता गाजवू शकलेले नाहीये? त्याच्यासाठी 2 रिझन महत्वाचे आहे. एक म्हणजे पोर्तुगीज गव्हर्नरांचा, जो पोर्तुगीज गव्हर्नर आहे त्या गव्हर्नरांना त्यांच्या देशातील राजांचा पाठिंबा नव्हता. त्याचं बेस्ट एक्झाम्पल डी अल्बुकुर्क आहे. डी अल्बुकुर्क एवढा पराक्रमी आहे तर तिथल्या राजांनी त्याला आणखी प्रमोट करायला पाहिजे होतं. तर उलट तिथल्या राजकारणामुळं 1510ला ज्याला भारतात पाठवलं, ज्यानं 5च वर्षामध्ये 1515 पर्यंत जेवढे पराक्रम गाजवले, भारतात सत्ता इस्टॅब्लिश केली, हॉर्मुझची खाडी जिंकून घेतली, मलाक्काची सामुद्रधुनी जिंकून घेतली, भारताच्या पूर्ण पश्चिम किनारपट्टीवर प्रभुत्व निर्माण केलं. पण त्याला 1515ला परत पोर्तुगालला बोलवलं आणि सांगण्यात आलं, तू संपलं तुझा आता. आणि त्याचा जो 1 नंबरचा शत्रू होता त्याच्या ताब्यात सगळा कारभार देऊन देण्यात आला. राजांचा पाठिंबाच नाही आहे गव्हर्नर लोकांना पराक्रमी. उलट ब्रिटिशांना होता. ते नंतर डिस्कस करू. आणि अतिशय वाईट गोष्ट, क्रुएल म्हटलं होतं मी अल्बुकुर्कला मगाशी, ती गोष्ट म्हणजे ही होती, सक्तीचे धर्मांतर. पहिल्यांदा काय करायचे, त्यांचे जे पादरी लोक आहेत किंवा फादर लोक आहेत ते सर्वांना काय करायचे, रोमन कॅथलिक किंवा त्यांचा जो ख्रिश्चन धर्म आहे, येशू ख्रिस्त येणार आहे, येशू ख्रिस्त जन्म घेणार आहे, भारतीय लोकांना सांगायचे परधर्म भयावह. भारतीय धर्मामध्ये परधर्म भयावह. सो दुसऱ्या धर्मात लोक मरण पसंत करायचे पण दुसऱ्या धर्मात जात नव्हते, ना इस्लाम ना हिंदू लोक. तर त्या कालखंडामध्ये लोक धर्मांतर करत नाही, त्यांना प्रेमानं सांगतोय सगळं, येशू येते, हे येते, ते येते, सगळं सांगतोय, पण ते धर्मांतर करत नाही. म्हणून त्या कालखंडात त्यांनी काय केलेले आहे, इन्क्विजेशन कॅम्प. इन्क्विजेशन कॅम्प म्हणजे काय, ही एक कमिटी असायची, त्याच्यामध्ये पादरी लोक असायचे आणि त्यांच्यासोबत काही एक टीम असायची. तर ते काय करायचे, वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार करायचे जे लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारत नाही. तुम्ही इथं पाहू शकता, असा त्यांचा कॅम्प असायचा, इन्क्विजेशन कॅम्प म्हणायचे. म्हणजे तिथं काय केलं जायचं, हे बघा, तोंडात कथी ओतल्या जायचं, येत्या लक्षामध्ये. त्याच्यानंतर ह्याच्या पायामध्ये काय केल्या जायचे, नाळ ठोकल्या जायची. त्याच्यानंतर इथं तुम्हाला याला पण काय करताना दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे देहयातना तुम्हाला दिसत आहेत. सो अशा वेगवेगळ्या प्रकारे काय करायला लागले, ते लोकांना यातना द्यायला लागले. सर्वात वाईट म्हणजे काय, तर जिवंत जाळून टाकायचं. हे बघा, भारतातले हे लोक तुम्हाला दिसत आहेत, ज्यांनी धर्मांतर केलं नाही त्याला जिवंत जाळून टाकायचं. सो अतिशय वाईट प्रकारे. त्याच्यातही ते शॉर्टकट पण मारायचे. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, सो त्या कालखंडात असं होतं की भारतामध्ये पोर्तुगीजांनी भरपूर साऱ्या गोष्टी आणल्या. मराठीमध्ये विचारतात पा, पोर्तुगीजांनी कोणते शब्द भारतात आणले, ते बंदूक, संदूक, काडतूस, हे मिरच्या, अल्फान्सो, त्याच्यानंतर तुमचे त्याला आपण हापूस म्हणतो, म्हणजे हे सगळं भारतामध्ये कोणी आणले. भारतानं मिरच्या माहीत नव्हत्या, कोबी माहीत नव्हती, हे गोष्टी माहीत नव्हत्या भारतीय लोकांना. भारतीय लोक, तुम्ही म्हणाल सर मग भाज्या कसं काय तिखट बनवायचे, काळे मिरे टाकायचे, ब्लॅक पेपर, यवनप्रिया म्हणायचेत. म्हणजे त्याला शत्रूंना सर्वात जास्त, म्हणजे ब्रिटिशांना सर्वात जास्त काय आवडायचं मसाल्यांमध्ये, मसाले म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काळी मिरी खूप आवडायची, यवनप्रिया, काळी मिरी, ब्लॅक पेपर ज्याला म्हणतो आपण. येतं लक्षामध्ये. सो आधी भारतातले लोक भाज्या तिखट करण्यासाठी ब्लॅक पेपर वापरायचे, मिरच्या वापरत नव्हते. भारतात मिरच्या पोर्तुगीजांनी आणली, कोबी पोर्तुगीजांनी आणली, टमाटे पोर्तुगीजांनी आणले. सो भरपूर गोष्टी काय केलेल्या आहेत त्यांनी भारतामध्ये आणलेल्या आहे पोर्तुगीजांनी. सो त्या कालखंडामध्ये ते काय करायचे, सो भारतीय लोकांना जे आहे, जे विहिरी असायच्या, पाणवठे असायचे, त्यात पावाचे तुकडे टाकून द्यायचे आणि ते मग लोक पाणी घ्यायचे, जायचे घरी, त्यांना माहीत नसायचं, ते प्यायचे. पिल्यानंतर सांगायचे की तुम्ही पाव असणारं पाणी पिला, आता तुम्ही ऑटोमॅटिक ख्रिश्चन झाले.
सो अशाही प्रकारे ते काय करायचे, भारतीय लोकांना बाटवायचे, याच्या लक्षात. आणि अतिशय त्रास द्यायचे. हे पहा, म्हणजे जिवंत त्यांना काय केलं जायचं, जाळलं जायचं, पब्लिकली त्याला हँग केलं जायचं. इथं पहा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार केले जायचे. इथं कमिटीचे लोक बसलेले आहे, इथं जाळल्या चाललेलं आहे. पहा त्या लेडीला काय केलं चाललंय, इन्क्विजेशनमध्ये, गोव्यामधल्या इन्क्विजेशनमध्ये जिवंत जाळल्या चाललंय. याच्यामुळं त्यांना जो आधार बघा, शिवाजी महाराजांचं साम्राज्य एवढं का टिकू शकलं, ब्रिटिशांचं साम्राज्य एवढं का टिकू शकलं, पब्लिक बेस. शिवाजी महाराजांना सामान्य माणसांचा आधार होता. जर कोणी विचारलं इथून शिवाजी महाराज गेले का, लोक सांगायचे नाही, कारण मनात आदर होता महाराजांबद्दल. म्हणून महाराज एवढी सत्ता गाजवू शकले, संभाजी महाराज एवढी सत्ता गाजवू शकले, पेशवे एवढी सत्ता गाजवू शकले. पण पेशव्यांचा पण आधार जेव्हा निघून गेला सामाजिक, पेशवे देखील पारतंत्र्याला बळी पडले. तसं पोर्तुगीजांचा प्रॉब्लेम होता. धर्मांतरांमुळे लोकांच्या नजरेतून ते उतरले, म्हणून त्यांना आधार मिळू शकला नाही, म्हणून ते भारतावर सत्ता गाजवू शकले नाही. ताकद आहे, परंतु आपण राजसत्ता आणि आपला धर्म ह्या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजे. त्यांनी धर्मात राजकारणात धर्म घुसवला, त्यामुळे सगळी गडबड झाली. त्याच्यामुळं धर्माच्या प्रसारासाठी त्यांना पॉलिटिकल एक्सपान्शन करता आलं नाही. याच्या उलट ब्रिटिश जेव्हा भारतात आले ना, त्यांनी सक्त वॉर्निंग दिलेली होती ईस्ट इंडिया कंपनीनं. हे पण ह्यांची पण एक इस्टाडोडा इंडिया, यांच्या कंपनीचं नाव काय होतं, ती ईस्ट इंडिया कंपनीच होती. ईस्ट म्हणजे भारत, पूर्वेकडचा भारत, वेस्ट इंडिज नाही, ईस्ट इंडिज. ईस्ट इंडिया कंपनी, इस्टाडोडा इंडिया. सो ईस्टकडच्या भारतासोबत व्यापार करणारी कंपनी इस्टाडोडा इंडिया. तशीच ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी होती, यांची इस्टाडोडा इंडिया होती, त्यांची ईस्ट इंडिया कंपनी होती. ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिशांच्या सांगितलं होतं, भारतात कोणताही फादर येणार नाही, आम्हाला पॉलिटिकल एक्सपान्शन करायचं आहे, आम्हाला पैसा कमवायचा आहे, धर्माच्या नावाखाली तिथं आम्ही कुठलीही गोष्ट खपवून घेणार नाही. या उलट यांनी धर्म घुसवला. त्याच्यामुळं पोर्तुगीज भारतावर सत्ता गाजवू शकले नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, भारतात पहिले येणारे सत्ताधीश युरोपियन कोण, पोर्तुगीज, आणि सर्वात शेवटी जाणारे कोण, हे एक्झामच्या दृष्टीनं तुम्ही लक्षात ठेवा.